श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सर्व अमावास्या तिथींना विशेष महत्त्व आहे। यापैकी चैत्र अमावास्या तिथी विशेष महत्त्वाची आहे। यावेळी 27 एप्रिलला चैत्र अमावास्या आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। अमावास्येला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे। या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो। यासोबतच अमावास्येला स्नान आणि दान केले जाते। असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते। असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो। पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अमावास्येला पूर्वजांची पूजाही केली जाते। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी 27 एप्रिल रोजी पहाटे 4:49 सुरू होईल, तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार अमावास्या तिथी ही रविवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल। चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न, कपडे, पैसे, तांबे, काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा। दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात। विशेषतः जर घरात वारंवार अशांतता, आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात। आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू। ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:10 पासून ते पहाटे 4:52 पर्यंत असणार आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे विशेष पवित्र मानले जाते। पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात, भूतकाळातील पापापासून मुक्तता मिळते। या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते। स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे। स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा। स्नान केल्यानंतर तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचे। त्यामध्ये जर गंगाजल असेल तर ते टाका, थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध मिसळा आणि आपल्याला सूर्यदेवाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते, तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे। त्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात, कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पितृ या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते उपाय हे करत आहेत। आणि जर आपण ही गायीची सेवा केली तर त्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत। त्याचबरोबर अमावास्या तिथीला माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि गाय म्हणजे
साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि म्हणूनच ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर आपल्या पितरांसोबत 33 कोटी देवी देवतांचा सुद्धा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे। आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचे, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची ते म्हणजे गोड चपाती। तर आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते। त्यानंतर आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची। त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। तसेच एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे। गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो। त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या चपातीवर टाकायचे। तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं। त्याचबरोबर काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात। तर आपल्याला अशी ही गोड चपाती जी आहे ती गाईला खायला द्यायची किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा खायला दिला तरी सुद्धा चालणार आहे। ही चपाती आपल्या हातातनंच आपल्याला गाईला खायला द्यायची असं म्हटलं जातं। जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं। त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची माती जी आहे ती आवर्जून उचलून आपल्या कपाळावर लावायची। कारण असं म्हटलं जातं जो मनुष्य गोमातेला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर गाय जर स्पर्श करून देत असेल तर आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।